नमस्कार. संवाद वाहिनीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा विषय आपला जो आहे तो आरोग्याशी संबंधित आहे. आरोग्य चांगलं असेल तर जीवन सुद्धा छान होतं, जगावंसं वाटतं, जीवनात रस वाटतो. आरोग्य चांगलं राखायचं तर मुख्यतः आहार सांभाळावा लागतो, तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. तोंडावर आपल्या ताबा असायला हवा. आजकाल सगळेच जण हेल्थ कॉन्शियस आहेत. जागोजागी आपल्याला जसं गल्लोगल्ली मिळावं तसं फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टा या सगळ्यावर आपल्याला खूप टिप्स मिळत असतात, सल्ले मिळत असतात. पण त्यातले किती योग्य आहेत, किती नाही, बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की नक्की काय करावं. एक जण म्हणतो 4 वेळा खावं, एक जण म्हणतो 2 वेळा खावं. नक्की काय करावं हे समजून घ्यायसाठी आपल्याला असं वाटलं की एखाद्या आहार तज्ज्ञाशी बोलूया. तज्ज्ञांकडनं जर आपण जाणून घेतलं तर ते छान राहील, हाच विचार करून आजचा आपला हा भाग तयार करतो आहोत. आज आपल्याकडे आहार तज्ज्ञ आहेत डॉक्टर निकिता मोरे. त्यांच्याकडून आज आपण या सगळ्या गोष्टींबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत, बातचीत करणार आहोत आणि आपल्या रोजच्या जीवनातले जे काही प्रश्न आहेत ते त्यांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी मी निकिता ताईंचं स्वागत करते. नमस्कार. निकिता ताईंचं स्वागत नमस्कार. करते. आमच्या या कार्यक्रमामध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आणि आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मला पहिला प्रश्न असा विचारावासा वाटेल की जगण्यासाठी खावं की खाण्यासाठी जगावं? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. हा खूपच छान एक प्रश्न तुम्ही विचारलात. ऍक्च्युली दोन्ही सेंटेन्सेस आहेत ना, हे तसे बघायला गेले तर दोन्ही सेंटेन्सेस करेक्ट आहेत. कारण आपण जगण्यासाठी दोन्ही सेंटेन्सेस डिफरंट मिनिंग्स आहेत. पण हम्म. आता जगण्यासाठी खावं, खाण्यासाठी जगावं. जगण्यासाठी जेव्हा खायचं असतं तेव्हा आपण जर या विचाराने खायला लागलो तर मग आपण डेफिनेटली न्यूट्रिशियस फूडच खाणार. हो. आणि कारण की आपल्याला हेल्थी लाईफ जगायचंय, हा त्या सेंटेन्सच्या मागचा एक अर्थ झाला. आणि खाण्यासाठी जगावं का, तर त्याच्यामध्ये एक आपण खाणं हे आनंदासाठी, आपल्याला पर्टिक्युलर एखादं फूड खाण्याने आपल्याला खूप आनंद होतो. तर एक असं आपण म्हणतो ना, आयुष्य छान जगावं खात पीत, तर तशामध्ये आहे. या दोघांचा समतोल जेव्हा आपण करू तर डेफिनेटली दोन्ही सेंटेन्सेस एकदम राईट ठरते. जगण्यासाठी खावं किंवा खाण्यासाठी जगावं, दोन्हीही राईटच आहेत. पण मला असं वाटतं दोन्हीमध्ये समतोल असायला हवा, तर मग आयुष्य हम्म. नक्की चांगलं होईल. बरोबर. हा समतोल जे म्हणालात ना तुम्ही, खरंच आता प्रश्न पडतो की हा समतोल म्हणजे काय आणि तो कसा साधायचा. समतोल म्हणजे आता जसं आपण बॅलन्स डाएट असं म्हणतो. तर बॅलन्स डाएट म्हणजे काय? बेसिकली डाएट म्हणजे काय? तुम्ही जे खात आहात तो तुमचा दिवसभराचा डाएट आहे. Diet असं काही वेगळं. ऑफकोर्स ज्यांना काही पर्टिक्युलर डिसीजेस असतात, ज्यांना काही कंडिशन्स येतात, जसे डायबिटीज आहे, पीसीओएस आहे किंवा थायरॉइड आहे, हे सगळे मेटाबॉलिक डिसीजेस आल्यानंतर काही गोष्टींवरती आपल्याला ताबा ठेवणं गरजेचंच असतं. नाहीतर आपली हेल्थ कंडिशन वर्स्ट होऊन जाते. त्यावेळेला त्यांना काही फूड ग्रुप्स अवॉइड करावे लागतात, काही फूड ग्रुप्स ऍड करावे लागतात. त्याच्यासाठी तर स्पेसिफिकली टर्म युज केला जातो की डाएट. अदरवाईज म्हणजे डाएट कॉन्शियस आपण म्हणतो, अरे एखादा व्यक्ती खूप असं काळजी घेत असेल त्याला सगळे म्हणजे खूप डाएट कॉन्शियस आहेत. कॉन्शियस वगैरे नाही, आपल्या शरीराच्या चांगल्या काय म्हणू मी, एक चांगली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि त्यावेळेला आपण काय खाल्लं पाहिजे, तो त्यावेळेचा डाएट झाला. डाएट म्हणजे असं स्पेसिफिकली बरोबर. खूप काही, म्हणजे या टर्मला खूप जास्त हल्ली वेगळ्या प्रकारे सगळे घेतात आणि डिफरंट टाइप्स ऑफ डाएट्स फॉलो केले जातात. पण सरसकट सगळेच ते फॉलो नाही करू शकत. तर बरोबर, बॅलन्स तेच मला डाएट असं म्हणजे वाटलं की डाएट हा एक मोठा भीतीसारखा, म्हणजे डाएट करतोय म्हणजे काहीतरी एक नियंत्रण आणि मी काहीतरी करू शकणार नाहीये वगैरे, ह्याच्यापेक्षा तो नियम. एक आपल्या जीवनाचा भाग होऊन जर केलं आपण तर जास्त सोयीचं आणि आनंददायी पण होईल ना. म्हणजे असं कोणीतरी आपल्याला अरे आपण जगतोय पण हे खाता येत नाही मला, मला ते खाता येत नाही असं वाटण्यापेक्षा काय खाऊ शकतोय याचा विचार करून जर आपण तो केलं तर जास्त बरं होईल ना. तर मग आता असं आपल्या दिवसाची येस. सुरुवात करताना आपण कशी करावी. दिवसाची सुरुवात करताना डेफिनेटली इट डिपेंड्स ऑन तुमचं पूर्ण वर्क शेड्यूल कसं आहे. तुम्ही ब्रेकफास्ट जर तुम्हाला करायची सवय आहे
तर यू कॅन गो फॉर इट. आपल्या सगळ्यांना जसे कार आहे त्याला एक इंधनाची गरज आहे, फ्युएलची गरज आहे, तसंच आपल्या शरीरासाठी सुद्धा एका एनर्जी मिळण्यासाठी एका फ्युएलची गरज आहे. तर ते आपल्याला फूड थ्रू मिळत असतं. तर त्यामुळे जर तुम्ही मॉर्निंगला ब्रेकफास्ट करत आहात, तर जर तुम्हाला सवय आहे तर डेफिनेटली तो करायचा आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये काय इन्क्लूड करणार हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ब्रेकफास्ट करायचं आहे म्हणजे तुम्ही नुसतं ब्रेड बटर खाऊन राहताय तर तेही राईट नाही आहे. ब्रेकफास्ट किंवा कुठलेही मील असेल, हे याच्यामध्ये समतोल असायला पाहिजे. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, गुड फॅट्स याचं प्रमाण असायलाच पाहिजे. त्याच्याबरोबरच आपण किती पाण्याचा इंटेक घेतोय, म्हणजे हायड्रेशन लेवल आपल्या बॉडीमध्ये किती मेंटेन राहते, हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे दिवसभरातलं प्रत्येक meal हे बॅलन्स असायला पाहिजे. आता तुम्ही जे गुड फॅट म्हणालात ना, तर ते गुड फॅट कसं काय? म्हणजे फॅट म्हणजे फॅट ना, मग ते गुड कसं? नाही, डेफिनेटली फॅट्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर अवर बॉडी. पहिल्यापासून आपल्याला असं आता मध्यंतरीच्या काळामध्ये ना फॅट्स बद्दल खूपच जास्त गैरसमज निर्माण झाले आहेत. आपण कुठल्या प्रकारचे फॅट्स घेतो हे जास्त, फॅट्स मधून आपल्याला खूप चांगल्या प्रकारची एनर्जी मिळते, ऍज वेल ऍज आपल्या बॉडीला एक सटायटी लेवल मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा याचा खूप उपयोग होतो आणि आपले हॉर्मोन्स बॅलन्स करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. त्यामुळेच पूर्वी आपल्याला सगळे तूप जास्त म्हणजे खाताना दिसायचे. आता मधल्या काळामध्ये सगळे सांगत होते की तूप अवॉइड करा, तूप अवॉइड करा. तर तसं नाही आहे. जे चांगलं तूप आपण घेतो, ऑफकोर्स तुम्ही कुठल्या प्रकारचं तूप युज करतात हे सुद्धा महत्वाचं आहे आणि किती प्रमाण त्याचं घेता हे सुद्धा महत्वाचं आहे. तूप खायचं म्हणजे तुम्ही दिवसभर खूप खातायत तर ते नाही चालणार. एक दोन दोन चमचे तूप पूर्ण दिवसभरामध्ये अडल्ट म्हणजे मोठ्या अच्छा. लोकांसाठी ऍडवायझेबल आहे. ओके. मग जर तुम्ही दिवसाचं इव्हन तुम्ही दिवसाची स्टार्टिंगलाच तुम्ही जर सपोज एक छोटा चमचा तूप 80 पोटी घेतलं, तर त्याने अच्छा. तुमची थ्रू आउट द एनर्जी चांगली राहते, ऍज वेल ऍज त्याने आपल्या बोन्स मध्ये ल्युब्रिकेशन सुद्धा चांगलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले सगळे हॉर्मोन्स बॅलन्स व्हायला मदत होते. तर हे फॅट्स आपल्याला कुठून मिळतात? एक तर तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये सीड्स ऍड करू शकतात. डिफरंट टाइप्स ऑफ सीड्स आपल्याला मिळतात, ते तुम्ही घेऊ शकता. तूप तर मी सांगितलंच. ऍज वेल एज तुम्ही इवन अ बटर, ते सुद्धा एक हेल्दी पोर्शन मध्ये तुम्ही घेऊ शकता. त्याचा सुद्धा असं ऑफकोर्स सगळं मॉडरेशन मध्ये ठेवायला पाहिजे. कुठलीही गोष्ट हम्म. एक्सेस मध्ये नाही केली पाहिजे. सो फॅट्स हे बरोबर. खरंच चांगले आहेत. ते एनर्जी त्याच्यामधून आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळते आणि थ्रू आउट द डे आपलं हार्मोन बरोबर. सुद्धा बॅलन्स राहायला मदत होते. आणि बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही वॉलनट आपले नट्स पण ऍड करू शकतात. म्हणजे तुम्ही बदाम, अक्रोड, पिस्ता, हा. डिफरंट टाइप्स ऑफ नट्स ते सुद्धा तुम्ही घेतले म्हणजे मिड स्नॅक्स मध्ये वगैरे तरीही खूप चांगलं आहे. इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग आउटसाइड अनहेल्दी. अनहेल्दी म्हणजे कुठले? तर जे प्रोसेस्ड फूड मधून आपल्याला मिळतं ते फॅट्स हा. आपण अवॉइड केलं. म्हणजे जसं की आहे ब्रेड आहे, तर ब्रेडमध्ये मैदा आहे विच इज अ प्रोसेस्ड अगेन्स्ट. तर या प्रोसेस फूड मधून आपल्याला जे फॅट्स मिळणार आहेत ते फॅट्स आपल्या बॉडीसाठी चांगले नाही आहेत. आता तर ब्रेड ते मध्ये अवॉइड ना, आणि करून एक एक सेकंद, ब्रेड मध्ये खायला आपल्याला पाहिजे. ऑप्शन्स मिळतात व्हीट आणि हे, तर वुड यू सजेस्ट की ते चांगलं आहे? मल्टीग्रेन. मी आयडियली असं सांगेन ना, कधीही कुठलेही फूड प्रोडक्ट्स तुम्ही बाय केल्यानंतर, खरेदी केल्यानंतर त्याच्या मागे नेहमी हॅबिट ठेवा फूड लेबल रीड करण्याची. हा. जेव्हा तुम्ही फूड लेबल रीड करतात त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला ऍक्च्युली जो इन्ग्रेडियंट सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये असणार ना तो फर्स्ट मेन्शन केला जातो. हम्म. तुम्ही ते बघायला पाहिजे की याच्यामध्ये व्हीट कंटेंट आहे किती. जेव्हा बरोबर. तुम्ही एखादा फूड प्रोडक्ट आता खूप सगळ्या वेळेला आपल्याला नूडल्स मिळतात, हेल्दी नूडल्स म्हणून आपण ते असं म्हणतो व्हीट नूडल्स आहेत हे, अशा सगळ्या गोष्टी आहेत, सोया स्टिक्स वगैरे. पण त्याच्यामध्ये ऍक्च्युअल त्या मेन इन्ग्रेडियंटचं प्रमाण किती आहे? काही वेळेला खूप निग्लिजिबल प्रमाण असतं, पण आपल्याला असं जस्ट हे झालं की ओके व्हीट ब्रेड आपण खाऊ शकतो तर मग काय प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला कधी बरोबर. ब्रेड घ्यायचा असेल तर तुम्ही सार्डो ब्रेड घेऊ शकता विच इज अ गुड ऑप्शन. तो त्याचंही अगेन तुम्ही फूड लेबल रीड करणं हे खूपच गरजेचं आहे. तो वन्स इन अ वीक तुम्ही घेताय तर चालेल, पण बाकी ब्रेड मध्ये इट इज विदाउट मैदा तो नाहीच म्हणत. नाहीच मॅडम. बरोबर. आणखीन तुम्ही जे आता म्हणालात ना, एक तर फॅट बद्दल म्हणालात, त्याच्यात ऍडिक्वेट प्रमाणात पाणी असायला हवं असं म्हणालात. तर मग साधारण दिवसभरात किती पाणी
सर्वसामान्यपणे ओके. प्यायला पाहिजे? हा, राईट. सगळ्यात पहिल्यांदा तर प्रत्येकासाठी पाण्याची रिक्वायरमेंट ही सेम नसणार. म्हणजे हा असा क्वेश्चन विचारणं इन हे जनरल नाही करता ऍक्च्युली येणार. ह्याच्यासाठी असं नाही, कारण येस, इन जनरल नाही करता येणार, कारण की आज कदाचित तुम्ही एसी मध्ये बसला आहात पण मी इथे फॅनच्या खाली बसले. ओके, हम्म, तर टेम्परेचर ही डिफरंट आहे. आपण हम्म. एक वर्क स्टाईल डिफरंट आहे. काही लोक कंटिन्यू ऑफिसमध्ये बसून काम करतात, काही उन्हामध्ये काम करत आहेत, तर त्यांचं त्यांचं डिहायड्रेशन जास्त ही वेगळी आहे. पण एक असं म्हणायला गेलं तर एक 8 ते 10 ग्लासेस तरी असायलाच हवेत पुढचे, अकॉर्डिंग टू तुमच्या जे रिक्वायरमेंट आहे तुमच्या बॉडीची त्याप्रमाणे आहे. एक एक सिम्पल मार्कर म्हणजे आपण जेव्हा वॉशरूमला जातो किंवा युरिन पास करतो त्यावेळेला तुमच्या युरिनचा कलर हे तुम्हाला तुमच्या बॉडीमधलं हायड्रेशन लेवल सांगून जातं. हा, सो बरोबर ऑलवेज, बरोबर. खरंच हे येस. असे छोट्या छोट्या गोष्टी कळल्या ना तर माणूस स्वतःला चेक करून त्याच्याप्रमाणे बदल करू शकतो. त्यामुळे म्हणूनच ते बरोबर. तज्ञांकडून ऐकणं हे जास्त महत्वाचं आणि उपयोगी ठरतं. एखाद्याला खूप जास्त स्वेटिंग होतं आहे तर त्याची सुद्धा बॉडीमध्ये इलेक्ट्रोलाइटची जी पातळी असते ती मेंटेन ठेवण्यासाठी त्याचा सुद्धा वॉटर इनटेक हा डिफरंट, म्हणजे त्यालाही तो वाढवत राहावा लागणार, कारण त्याचं सतत डिहायड्रेशन होत आहे. त्यामुळे प्रत्येकासाठी पाण्याची पातळी ही वेगवेगळी असते. पण हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्याला स्वतःला समजेल की ओके, ओव्हर सुद्धा पाणी पिऊ नये की आपल्या किडनीवरती त्याचा ओव्हरलोड होईल. भार पडेल. म्हणजे काही अगदी 5-5, 6-6 लिटर वगैरे एवढं पाणी सुद्धा प्यायची एवढी पण बॉडीची रिक्वायरमेंट नसते. पण ऍटलीस्ट एक 2 to 3 लिटर्स मध्ये तुमच्या कामाप्रमाणे तुमच्या बॉडीच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही घ्यायला पाहिजे. जसं मी आता सिम्पल मार्कच सांगितले तुम्हाला. बरोबर. म्हणजे कोणतीही गोष्ट कमी पण नको आणि अति पण नको. म्हणजे तोच तो मगाशी आपण जे समतोल असं म्हणत होतो त्या प्रमाणात जायला पाहिजे. तर आता आपण नाश्त्याबद्दल बोललो, ब्रेकफास्ट बद्दल बोललो. आता जेवणाबद्दल थोडंसं, की दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण ह्यात थोडाफार जर असते का, आणि दुपारी काय खावं, संध्याकाळी काय खावं? ओके. दुपारचं आणि रात्रीचं जेवण, आता तसं म्हणायला गेलं तर रात्रीचं जेवण हे जर 7च्या अगोदर झालं तर खूपच चांगलं. म्हणजे ती जी ट्रेडिशनल पद्धत आहे पहिल्यापासूनची ती खरंच ऍक्च्युली खूप चांगली आहे. आणि रात्रीच्या जेवणामध्ये बेसिकली जितकं लाईट फूड असेल तितकं जास्त चांगलं आहे. म्हणजे अब्झॉर्प्शनला सुद्धा काही प्रॉब्लेम होत नाही. आणि दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा ऑफकोर्स फूड ग्रुप्स, त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ फूड ग्रुप्स असायला पाहिजे. दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा फायबर, प्रोटीन, फॅट्स आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स याचं व्यवस्थित प्रमाण असायला पाहिजे. आणि ऑफकोर्स तुम्ही पाणी एक अर्ध्या तासाने घेतलं म्हणजे जर तुम्ही सिप वाईज पाणी घेत आहात तर ठीक आहे. खूप जास्ती पाणी प्यायलात तर मग पोटानेच बरे न्यूट्रिएंट्स कमी प्रमाणात जातील पोटामध्ये. त्यामुळे एक 30 मिनिटाचा गॅप ठेवून नंतर तुम्ही जर पाणी प्यायलात तर चालेल. पण कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि कोशिंबीर असणं हे आवश्यकच आहे. पण अच्छा अच्छा. स्टार्टच ब्रेक आपण जेव्हा लंच करतो तेव्हा स्टार्टिंगलाच आपण म्हणजे एक वाटीभर कोशिंबीर खाल्ली पाहिजे. नॉर्मली आपण काय करतो, जेवणाबरोबर खातो. तर छोटीशी. जेवणाबरोबर न खाता त्याच्या अगोदर कोशिंबीर खा. गुड अमाऊंट ऑफ फायबर मिळतील आणि विथ दॅट मग आपण बाकीचे पदार्थ खायला चालू करायचे. अच्छा. आणि बरोबर कॉम्प्लेक्स कार्ब बरोबर. म्हणालात आणखीन म्हणजे एक काय? कसं आहे ना. कॉम्प्लेक्स कार्ब म्हणाले ना तुम्ही, तर ते म्हणजे काय? अच्छा अच्छा. कॉम्प्लेक्स कार्ब्स म्हणजे आपल्याकडे 2 टाईप ऑफ कार्बोहायड्रेट्स आहेत. एक सिंपल कार्बोहायड्रेट, एक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. सिंपल कार्बोहायड्रेट म्हणजे जे बॉडीमध्ये गेल्यानंतर लगेच डायजेस्ट होणार आणि तुमची आपल्या बॉडीमध्ये ब्लड ग्लुकोज लेवल एकदम पटकन वाढलेली दिसणार आणि थोड्या वेळाने पटकन खाली होऊन जाणार. तर जेव्हा आपण कॉम्प्लेक्स कार्ब्स घेतो त्याच्यामध्ये फायबर इंटेक सुद्धा येतो. जसे आपले होल ग्रेन्स आहेत, ज्वारी, बाजरी आहे, नाचणी आहे, हे सगळे होल ग्रेन्स जर आपण यूज केले तर ती जेव्हा ब्लडमध्ये जाणार ग्लुकोज लेवल तर ती एक ग्राफ मेंटेन ठेवणार. पटकन वाढणार नाही आणि पटकन खाली पण येणार अच्छा. नाही. तर त्याच्यामुळे कॉम्प्लेक्स कार्ब्स याच्यामध्ये असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इवन फॉर द डायबिटीसच्या लोकांसाठी हा एक चांगला उपाय ठरू शकतो की त्यांनी जर स्विच केलं थोडंसं सिम्पल कार्ब्स कॉम्प्लेक्स कार्ब्स मध्ये तर त्यांची ब्लड ग्लुकोज लेवल ही नॉर्मल राहायला हेल्पच होईल. आणि म्हणजे ते भाकरी वगैरे. सगळ्यांसाठीच तसं आहे, नॉट ओनली फॉर द डायबिटीज पीपल.
भाकरी वगैरे जास्त घ्यायला हवी दुपारच्या जेवणात. जास्त असं नाही. जास्त म्हणजे एक प्रिफर करायला हवी असं. म्हणजे गव्हापेक्षा प्रेफरन्स, येस. नाचणी असं. येस, बरं. म्हणजे आणखीन त्यातही मी कसं आहे असं माहिती. सांगेन, हा, बोला बोला. तुम्ही जेव्हा ज्वारी किंवा बाजरी घेते तर प्रिफरेबली एका वेळेला एकच ग्रेन असू दे. म्हणजे हम्म. तुम्ही एकतर ज्वारीची घ्या, नाहीतर एकतर बाजरीची घ्या किंवा एकतर नाचणीची घ्या. सगळे ग्रेन्स मिक्स करायची गरज नाही, मल्टीग्रेन्स घ्यावेत, पण वेगवेगळे जेव्हा बनवणार आपण पदार्थ त्यावेळेला ते एकेकाच ग्रेनने ते बनवा. त्याप्रमाणेच आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम्स सिक्रेट होतात आणि मग डायजेशन प्रॉपर होतं. कारण आपण खूप छान फूड खातोय, पण ते आपल्या बॉडीत डायजेस्ट किती प्रमाणात होतंय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ते ते डायजेस्ट महत्वाचं. होणार, त्याच वेळेला आपल्या बॉडीला प्रॉपर न्यूट्रिएंटचा सप्लाय होणार आहे. तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. माझ्या तर आता मगाशी डोक्यात आलं मल्टीग्रेन केलं तर, पण आता तुम्ही उत्तर दिलं की एका वेळेला एक खाल्लं तर जास्त बरं, कारण प्रत्येकाचं डायजेशन प्रोसेस वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे शक्यतो एका वेळेला एक धान्य, पण वेगवेगळ्या विविधतेने आठवडाभरात खाल्लं तर जास्त हो, चांगलं. जेव्हा आपण ते मल्टीग्रेन भाकरी वगैरे खातोय तर मल्टीग्रेनचं अब्झॉर्प्शन पण बॉडीमध्ये होण्यासाठी पाणी सुद्धा जास्त प्रमाणात लागतं. तर त्यामुळे जेव्हा आपण हे एक एक ग्रेन्स जर आपण घेतलं तर त्या प्रमाणामध्ये पाण्याची रिक्वायरमेंट सुद्धा बॉडीमध्ये मेंटेन राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हे घेता तर पाणी योग्य प्रमाणात घ्या. मुळात मला हे सांगायचं होतं की बरोबर. आपण हे मल्टीग्रेन्स वगैरे जर तुम्ही खाताय तर पाण्याचं प्रमाण पण बॉडीमध्ये व्यवस्थित राहू दे, कारण अब्झॉर्प्शन त्याच पद्धतीने होणार आहे बॉडीमध्ये. बरोबर. बरोबर. राईट, राईट. मी म्हणत होते की आता बरोबर आहे, तर जेवायचं काय, ब्रेकफास्ट काय घ्यायचा, संध्याकाळी कमी प्रमाणात खायचं, वेळेवर खायचं, सूर्यास्तापूर्वी शक्यतो खाल्लं तर जास्त उत्तम वगैरे. पण आता हे काय होतं, सणासुदीच्या दिवशी आपण काहीतरी नक्कीच गोडाधोडाचं किंवा जास्त हेवी असं खाल्लं जातं, तर ते अवॉइड तर नाही करता येत ना, तर त्याच्यासाठी काय करावं? डेफिनेटली सणासुदीच्या दिवशी आपण ते कम्प्लिटली ते फूड अवॉइड करण्याची गरज नाही. तुम्ही जर एखाद्या वेळेला दिवसभर आपण काय खाणार आहोत आपल्या सगळ्यांना माहिती असतं, आणि आपल्याला आतून हे सुद्धा समजत असतं, अरे मी खूप जास्त खाल्लंय, पण आपण कुठे थांबायचं ते आपल्याला कळत नाही. ते आपल्याला सगळ्यांना माहिती असतं मी आता एवढं एवढं खाल्लं आहे, मला कुठेतरी आतून तो आवाज येत असतो की थांबलं पाहिजे, पण आपण ते थांबत नाही. तर अवॉइड नाही करायचंय, पण जसं मी म्हटलं की तुम्ही बॅलन्स ठेवा. ते तुम्ही जर एखाद्या मील मध्ये जर एखादा हेवी फूड खाल्लंय तर बाकीच्या 2 मील्स मध्ये तुम्ही थोडा त्याचा समतोल कसा साधता येईल त्याकडे लक्ष द्या. मग तुम्हाला कुठली गोष्ट कम्प्लिटली अवॉइड करायची गरज नाही लागणार, ऍटलीस्ट सणांच्या दिवशी. किंवा असं कम्प्लीट मला गोड खायचंच नाहीये किंवा आज घरात इतकं छान बनवलंय सगळे खातात आणि माझं डाएट चालू आहे त्यामुळे मी ते फूड अवॉइड करते, अशी वेळ सांगायची येणार नाही. तुम्ही थोडं खा, पण बाकीच्या वेळेला तुम्ही दिवसभरामध्ये, इव्हन त्याच्या दुसऱ्या दिवशी, त्या वीक मध्ये तुम्ही काय खात आहात याच्यावरती लक्ष द्या. ते मी असं म्हणत होते की सणासुदी आपल्याला माहिती असतं, अंदाज असतो साधारणतः की या आठवड्यात सण आहेत किंवा हे असं असं आपलं खाणं होऊ शकणार आहे. तर एक आठवड्याभराचा मेनू करताना काय साधारणतः लक्षात घ्यावं? आता आठवडाभराचा मेन्यू करताना इव्हन घरामध्ये आपणच नाही बाकी सगळेच लोक आहोत, तर प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे, लाईक्स डिसलाईक्स प्रमाणे किंवा कधी कधी काही खाण्याचा दुसरा मूड येतो, तर मग ऑफकोर्स. पण जसं म्हटलं, प्रत्येक दिवसाचं खाणंही तसंच येणार आहे. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स. कधी एखादा दिवस तुम्ही ठरवता आहात की ओके आज आपण वेगळं काहीतरी बनवून खाऊ, चालेल एखाद्या meal मध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण मग आठवड्याभराचा मेन्यू प्लॅन असं नाही, तुम्ही सगळ्यांच्या आवडीप्रमाणे, पण त्याच्यामध्ये हे सगळे जे फूड ग्रुप्स आहेत ते इन्क्लूड होतील याचा अच्छा. पूर्ण विचार करून मेन्यू प्लॅन बनवा. नाही म्हणजे असं नाही होणार की कोणालाही ओके हे माझ्या आवडीचं नव्हतं पण तरी मला हे खायला लागलं, असंही हा. नको व्हायला. आणि बरोबर. सगळ्यांच्याच आवडी जपल्या जातील, पण त्यातून आपल्याला पोषक घटक सुद्धा मिळतील. करेक्ट, करेक्ट. हे प्लॅनिंग केलेलं केव्हाही जास्त येस. आणि पण चांगलं. याच्यात अजून एक मिनिट, याच्यात अजून असं होतं ना की घरामध्ये आता प्रत्येक वयोगटाप्रमाणे वेगवेगळे जण असतात. अगदी लहान मुलं त्याची गरज वेगळी असेल, वृद्ध आहेत त्यांची गरज वेगळी असेल. तर अशा वेळेला सुद्धा आपल्याला, कारण आता हल्ली आपण बघतो की लहान मुलांना पण बऱ्याचदा मी बघते की आया म्हणतात हे गोड जास्त खाऊ नको,
किंवा लोणचं खाऊ नको. आता लहानपणी लोणचं नाही खायचं तर कधी खायचं? तर त्या ह्याच्याने आपण ओके. कसं काय बॅलन्स करू शकतो? हा, लहान मुलांची जी प्रोटीन रिक्वायरमेंट असते ना, ती ही जास्त असते, कारण त्यांच्या ऍक्टिव्हिटीज पण तेवढ्याच जास्त असतात. आणि त्या वयामध्ये इम्युनिटी सुद्धा स्ट्रॉंग असणं हे खूप गरजेचं. इव्हन आपल्या सगळ्यांच्याच एज हो. ग्रुप्समध्ये इम्युनिटी स्ट्रॉंग असणं हे खूप गरजेचंच आहे. पण त्यांची जी प्रोटीन रिक्वायर, कारण त्यांचं वाढतं वय असतं, त्यामुळे ती रिक्वायरमेंट ही त्यांची जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या खाण्यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन्स कसे आपल्याला ऍड करता येतील थ्रू फूड, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आपण त्यांच्यासाठी जर बाहेरून जे प्रोटीनचे डबे असलेले पावडर्स आणल्या, तर ऍट द सप्लिमेंट. सेम टाइम त्यांना प्रोटीन मिळतंय, पण त्याच्याबरोबर त्यांच्या बॉडीमध्ये शुगर सुद्धा खूप हो. जास्त प्रमाणात जाते. आणि आयडियली शुगर ही लहान मुलांना सुद्धा जास्त देऊच नाही, कारण की आता अशा केसेस आहेत, जसं तुम्ही मला म्हणाल की हल्ली खूप लहान मुलांना सांगितलं जातं की अरे गोड खाऊ नकोस, कारण ऍक्टिव्हिटी लेवल मुलांची त्या प्रमाणात कमी कमी झाली. झाली आहे. आणि दुसरी गोष्ट तर चाइल्डहुड ही हल्ली इतक्या जास्त प्रमाणात दिसते. मुलांना लहान वयातच डायबिटीज यायला लागले आहेत. म्हणजे जे पूर्वी लोकांना एक 60 एज नंतर दिसायचं, ते आता खूप हळूहळू खूप कमी वयात सगळ्यांना यायला लागलेत. तर त्यांच्या मैदानी खेळ काळजीसाठी वगैरे कमी झालेत ना. खूपच कमी झालं आता तर सगळे. आणि मोस्ट ऑफ द टाइम तर सगळी मुलं घरात मोबाईल. बसून एकतर टीव्ही मोबाईल याच्यामध्येच बिझी असतात, त्यामुळे त्यांच्या बॉडीला काहीच ऍक्टिव्हिटी नाहीये. मग जे पण आपण खातोय ते नंतर जे बॉडीला पोषण मिळते, जे पण आहे उरलेलं, ते फॅट्स मध्ये कन्वर्ट होत आहे, आणि इट इज लिडिंग टू मेनी ऑफ द डिसीजेस. सो दॅट इज वाय इट इज अडवायझेबल की तुम्ही शुगर जितकी अवॉइड कराल तितकंच चांगलं आहे. ते फक्त मुलांसाठी नाही, ते सगळ्यांसाठीच आहे. बरोबर. आणि आपण खूप वेळेला कसं ना, आपण कोलेस्ट्रॉल वरती खूप लक्ष देतो की अरे माझं कोलेस्ट्रॉल, मला फॅट्स फॅट्स हे होत आहे, वाढले आहेत वगैरे. पण एक गोष्ट अशी आहे ना की जसं मी मगाशी म्हटलेलं ना, जे छोटे पार्टिकल्स असतात एलडीएल आणि एचडीएल, जे हाय हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन अँड लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, एलडीएल हे मार्कर्स हे आपल्याला सगळ्यात जास्त का त्याच्याकडे लक्ष द्यायचं, कारण छोटे पार्टिकल्स हे सेल्सच्या खाली जाऊन अडकून राहतात. आणि ते मग जेव्हा शुगर येते बॉडीमध्ये, तर ते त्याच्याबरोबर अटॅच होते आणि दॅट मेक्स देम स्टिकी. ते अजून छोटे छोटे पार्टिकल्स एकमेकांबरोबर जमा होऊन ते स्टिकी होऊन जातात. मोठे पार्टिकल्स असतील तर ते आपण जसं फायबर घेतो, फायबर काय इम्पॉर्टंट आहे, ते घेतल्यानंतर त्याच्याबरोबर जोडले जातं आणि ते बाहेर टाकलं जातं बॉडीमधून. पण हे छोटे पार्टिकल्स सेल्सच्या आतमध्ये जाऊन बसल्यामुळे का ते इझिली जाऊन अडकतात, हो. बसतात, ते निघत नाहीत. मग अजून छोटे पार्टिकल्स तिथे ऍड होणार, मग शुगर तिथे जाऊन ऍड होणार आणि ते त्याला स्टिकी बनवतात. मग तिथे एक आपण म्हणतो थ्रॉम्बस किंवा मग आथरोस्क्लेरोटिक क्लॉट्स तयार होतात. मग ते क्लॉट्स मग प्लाक फॉर्मेशन होऊन मग लोकांना हार्ट अटॅक वगैरे असे प्रॉब्लेम्स जास्त यायला लागतात. तर इट इज जस्ट नॉट लाईक अ कोलेस्ट्रॉल, पण इट इज जस्ट नॉट लाईक अ फॅट्स, पण शुगर मेक्स देम स्टिकी. त्यामुळे बॉडीमध्ये बरोबर. आता ह्या शुगर जी कार्बोहायड्रेट. आठवड्यातनं एक दिवस जर उपवास केला, काहीच खाल्लं नाही, तर ते हितकारक आहे का कसं काय? येस, फास्टिंगचे खूप चांगले रिझल्ट आहेत, पण आपण फास्टिंग कशा प्रकारे करतो हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फास्टिंग मध्ये जर कंटिन्युअली फ्रूट फक्त ज्युसेसच घेतायत, किंवा तुम्ही फास्टिंग मध्ये हेवी फूड्स खातायत, साबुदाणा खिचडी वगैरे, आपल्याकडे उपवास म्हणजे खूप या सगळ्या गोष्टी येतात, एकादशी तर दुप्पट त्याला खाशी. आपण नाही म्हणू शकत. फास्टिंगच्या मागची तुमची थॉट प्रोसेस काय आहे? तुम्हाला जर तुमची बॉडी पुन्हा रिकवर करायची, रिज्युनेट करायची आहे, त्यासाठी जे फास्टिंग करतो दॅट इज डिफरंट. इव्हन आपण रेग्युलर बेसिसमध्ये सुद्धा आता इंटरमिटंट फास्टिंग केलं जातं, त्याचे खरंच चांगले रिझल्ट आहेत. पण ऑफकोर्स हे डिपेंड करतं तुमच्या बॉडीची आता काय कंडिशन. तुमची बॉडी जर खूप ऍसिड प्रोड्यूस करत आहे, तर मग तुम्हाला कशा प्रकारे फास्टिंग केलं पाहिजे याची सुद्धा एक डिफरंट, म्हणजे त्याचा एक बरोबर. प्रॉपर प्रोटोकॉल आहे, तो फॉलो केला पाहिजे. नुसतं ओके आज मी उपवास करते पण मी हे सगळे पदार्थ खाते आहे, तर त्याला काही अर्थ नाही. कारण इव्हन तुम्ही किंवा मी फ्रूट काहीच नाही सुद्धा खाल्लं एक्सेस तर हे पण चुकीचं आहे ना. किंवा मी नाही, काहीच नाही काही. खाल्लं. हा, जसं मी म्हटलं ना, फास्टिंग करण्याचे डिफरंट प्रोटोकॉल्स आहेत, तुम्ही त्याप्रमाणे ते फॉलो केले पाहिजे. काहीच खाल्लं नाही पण त्याच्यामुळे तुम्ही काय काय खाल्लं पाहिजे हे सुद्धा टाइम अकॉर्डिंग गाईड केलं जातं. नाही म्हणजे मला असं वाटतं की आपण स्वतःच्या मनाने आपलं आरोग्याला जर काय म्हणेल काय गरजा असतील त्या तज्ञांकडनं विचारून गायडेड
असणं जास्त महत्वाचं आहे. येस, स्टायलेड आणि असणं खूप ते गरजेचं यासाठी आहे सॉरी ना, कारण की तुमचा फक्त वजन कमी करणं हा त्याचा हे कुठेही उद्देश. म्हणजे वजन कमी करणं हे फक्त सोल्युशन नाहीये. आपल्याला त्याला रूट कॉज काय आहे ना, तो आयडेंटिफाय करून त्याच्यावरती उपाय करणं गरजेचं आहे. जसं मी आता फंक्शनल न्यूट्रिशनिस्ट आहे, तर आम्ही एखाद्याला थायरॉइड पण आहे, पण त्याच्या मागे त्याचं रिझन काय आहे, कशामुळे त्याला, आणि त्यासाठी कारण सगळं काही नाही आपल्या गट हेल्थवरती अवलंबून आहे. तुमची गट हेल्थ किती चांगली आहे ह्याच्यावरती तुम्हाला तुमचे बरोबर जे सगळे आजार आहेत किंवा इव्हन आपल्या चेहऱ्यावरचा जो एक ग्लो असतो तो सुद्धा तुमच्या गट हेल्थवरतीच डिपेंड असतो. बरोबर सो त्याप्रमाणे आपले रूट कॉज ट्रीट करता आले पाहिजेत. एकदम वजन कमी करून नंतर मग आपल्याला खूप सगळे विकनेसेस येतात, विटामिन्सच्या डेफिशियन्सीज होत आहेत, तर ते योग्य नाहीये. आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट्सची पण तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणूनच मला असं वाटतं की जे आपण सुरुवातीला म्हटलं ना की बऱ्याच मल्टिपल सोशल मीडियावरती आपल्याला गायडन्स किंवा काय काय ऍडवाइजेस मिळत असतात. असं करा, असं करा, असं करा, हे खाऊ नका, ते खा. हे सगळं इन जनरल असतं आणि मला वाटतं प्रत्येकाची युनिक शरीर असतं किंवा प्रत्येकाची स्वतःची अशी काही गरजा वेगळ्या असू शकतील, असतातच रादर. त्या लक्षात घेऊन आहार तज्ञाकडनं आपण गायडन्स घेऊन जाणं हे मला वाटतं जास्त उपयोगी आहे. एक जाता जाता आणखीन एक विचार असं वाटतं की हे सगळे आजार नको व्हायला मला, म्हणून प्रिव्हेंटिव्ह लेवलला म्हणून मी काही काळजी, जसं तुम्ही म्हणालात समतोल आहार घेतला पाहिजे, हे बरोबर आहे. पण आणखीन काही असं आहे का की ठराविक गोष्टी खाल्ल्या की मग मी निर्धास्त येस. राहू शकते की बाबा मला काय आजार होण्याची शक्यता कमी जरी होईल असं? ओके. मला त्याच्याबरोबर अजून खाण्यासोबत अजूनही ऍडिशनल काही गोष्टी सांगायच्या आहेत. खाण्यामध्ये तर मी बोला. सांगेनच, मी जसं म्हटलं तुम्हाला की आपल्या खाण्यामध्ये रोजच्या जेवणामध्ये प्रोटीन्स, फायबर्स, फॅट्स आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स याचं प्रमाण असायला हवं. त्याच्यानंतर एक म्हणजे आपली झोप सुद्धा व्यवस्थित व्हायला पाहिजे. जर तुमची झोप हा. व्यवस्थित होत नसेल तर इव्हन ते सुद्धा तुमच्या हॉर्मोन्सवरती अफेक्ट करणारच आहे. आणि झोपेचं सुद्धा आत्ताच्या लाईफस्टाईल प्रमाणे आणि पूर्वीच्या लाईफस्टाईलमध्ये खूप फरक पडला आहे. आता बरोबर. हल्ली मुलांची कामं ही लेट नाईट पर्यंत चालू असतात. ऑफिस प्रेशर आहे, डिफरंट टार्गेट्स अचीव्ह करण्याचा स्ट्रेस आहे, पण त्यामध्ये तुमची झोप कुठे अफेक्ट होते का हे बघणं, याकडे लक्ष देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण एक तर आपण फ्रेश फील नाही केलं तर आपण त्याच्यावरती फोकस नाही करू शकत. दुसरं, तुमचे हॉर्मोन्स, तुमचं डायजेशन प्रोसेस सगळंच त्यामुळे अफेक्ट होतं. कारण बॉडीला सुद्धा डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी एक वेळ लागतो. त्याला सुद्धा एक हो. शांतता पाहिजे आहे. तर हे बरोबर. आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्याबरोबर व्यायाम म्हणजे एक्सरसाइज हा असायला पाहिजे. अशी गरज नाही की सगळ्यांना जाऊन जिम मध्ये जाऊन एक्सरसाइज करायचंय. तुम्हाला कुठला एक्सरसाइज आवडतोय, तुम्हाला योगा आवडतोय, योगा करा. तुम्हाला जर वॉकला जायला आवडतंय तर डेफिनेटली तुम्ही वॉकला जा. जेवणानंतर सुद्धा एक 15 मिनिटाच्या गॅपने तुम्ही, दुपारचं जेवण असू दे, रात्रीचं जेवण असू दे, तुम्ही शतपावली ही करायचीच आहे. एक 15 ते 20 मिनिटं तुम्ही चालू शकतात. ब्रिस्क वॉक नाही करायचा आहे, नॉर्मल वॉक करायचा आहे. मॉर्निंग वॉकला जेव्हा जातोय त्या वेळेला तुम्ही ब्रिस्क वॉकला जा किंवा इव्हिनिंग वॉकला, जो आपण स्पेशली वेळ काढून जातो. पण दोन्ही जेवणानंतर एक थोडा वेळ वॉक करणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे एक्सरसाइजची सवय ही बॉडीला असायलाच हवी. त्यामुळे एकतर सगळ्याच वेळेने आपल्याला खूप फ्रेशही फील होतं आणि आपल्या बॉडीमध्ये जे डायजेशनही सुधारतं, ब्लड फ्लो इम्प्रूव्ह होतो, ऑक्सिजन सप्लाय चांगला होतो बॉडीला. त्यामुळे या सगळ्याची गरज, या सगळ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ऍज वेल जसं मी मगाशी म्हटलं की मायक्रोन्यूट्रिएंट्स जे नॉर्मली डवळले जातात, जसं आपण खूप वेळेला विटामिन डी कडे आपण फारच दुर्लक्ष करतो. म्हणजे असं होतं की विटामिन डी कमी झाल्यामुळे इव्हन आपलं मेटाबॉलिझम खूप जास्त प्रमाणात डिस्टर्ब झालेलं दिसतं. एखाद्याचं वजन कमी होत नाही, ती सुद्धा विटामिन डी रिस्पॉन्सिबल आहे. जर तुमचं वजन हो. खूप वाढलं आणि कमीच होतं आणि तुमचं विटामिन डी कमी आहे, तर तरी सुद्धा तुमचं हे म्हणजे नाही कमी होऊ शकत. ऍज वेल एज ज्यांना खूप सतत डिप्रेसिव्ह वाटतंय त्या वेळेला सुद्धा विटामिन डी हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. त्यामुळे सगळेच मायक्रोन्यूट्रिएंट्स, मॅग्नेशियम पासून सेलिनियम पर्यंत, या सगळ्या मायक्रोन्यूट्रिएंट्सची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही मला आता विचारलं ना की प्रिव्हेंटिव्ह मेजर्ससाठी मी काय करू शकते, तुमच्या मायक्रोन्यूट्रिएंट्सकडे लक्ष द्या, जे नॉर्मली अच्छा ढवळले अच्छा. जातात. हो. बरोबर बरोबर. म्हणजे मग त्याच्यासाठी फळं खाल्ली पाहिजेत आणि म्हणजे असं म्हणता येईल का की फळांमधनं सीजनल फ्रुट्स आपल्याला
विटामिन्स आणि मिनरल्स मिळतात. सीझनल फ्रुट्स आर ऑलवेज ॲडवायझेबल, पण एवढंच आहे की आपण एक्सेस अमाऊंट मध्ये सुद्धा फ्रुट्स खाऊ शकत नाही, कारण की फ्रुट्स मध्ये सुद्धा नॅचरल शुगर आहे, विच इज अ सुक्रोज. ती जर तुम्ही एक्सेस प्रमाणात घेत आहात किंवा तुम्ही जेवणाच्या बरोबरीने काहीतरी स्वीट ऍड करून फ्रुट्स घेतात, म्हणजे फ्रुट्स आपण म्हणतो फ्रुट्स आर हेल्दी, तर मग मी जेवणानंतर ते किंवा जेवणाबरोबर खाते, तर इट इज नॉट ॲडवायझेबल. बिकॉज आपल्याला जेवणातून सिम्पल शुगरच मिळणार आहे, त्याच्याबरोबर ही ऍडिशनल शुगर गेली तर ती अच्छा. लिव्हरमध्ये जाऊन डिपॉझिट होऊन ते फॅट्स मध्ये कन्वर्ट होणार. तर तसं न करता तुम्ही एक मधल्या स्नॅक टाइम मध्ये जर तुम्ही एखादा फ्रूट खाता अच्छा. आहात तर खूपच चांगलं आहे. त्यात पण व्हिटॅमिन सी रिच असलेले फ्रुट्स घेतले तर खूपच जास्त चांगले आहे, त्याने अच्छा. इम्युनिटी पण बूस्ट होणार आणि काही बरोबर. न्यूट्रिएंट्स ऍब्झॉर्ब करण्यासाठी त्याचं कॉम्बिनेशन पण इम्पॉर्टंट ठरतं. जसं तुम्हाला आपल्या अच्छा. बॉडीमध्ये आपण असं म्हणतो की आपण कॅरेट खातोय पण त्याच्याबरोबर कॅरेट मध्ये फॅट सोल्युबल विटामिन आहे, विटामिन ए आहे, ते ऍब्झॉर्ब होण्यासाठी फॅटची पण गरज आहे. मग त्याच्याबरोबर तुम्ही एखादं हा. सीड खाऊ शकता. कॉम्बिनेशन ऑफ फूड इज मोस्ट इम्पॉर्टंट. जसं मी म्हटलं, नाचणी तुम्ही नुसतं नका खाऊ, त्याच्याबरोबर तुम्ही काहीतरी इधर ते नाचणीचं पीठ तुम्ही ताकात भिजवा, त्याचा आंबोळी वगैरे करून खा. विटामिन सी हेल्प करेल त्यातलं कॅल्शियम अब्झॉर्ब करायला, त्यामुळे फूड कॉम्बिनेशन हे खूप इम्पॉर्टंट बरोबर. ठरतं. बरोबर. हा, म्हणजे बऱ्याचदा आपण खातो पण ते ऍब्सॉर्ब होत नाही आणि त्याचा उपयोगही होत नाही, हे होता कामा नये. एक्झॅक्टली, मला तेच एक म्हणायचं, मिनिट. ऍब्झॉर्प्शन इज बरोबर. मोस्ट इम्पॉर्टंट. आणि तुम्ही लोणचं बद्दल एक प्रश्न हा. विचारला होता मला मगाशी. लोणचं, येस इट इज अ फर्मेंटेबल फूड, त्यामुळे ते ऍक्च्युली चांगलं आहे. पण आपण ते कुठे कसं बनवतोय हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट, आणि किती प्रमाणात घेतोय हे हो. सुद्धा इम्पॉर्टंट. त्या चटणी सुद्धा आपण आता जवसाची चटणी पण तुम्ही एक्सेस प्रमाणात काही खाल्लं तर ऑफकोर्स इट इज नॉट गुड फॉर. बरोबर, म्हणजे आपलं जे ते कसं ताटाचं पूर्वी. आहे, डावीकडे लोणचं आणि उजवीकडे हा. भाजी, हे त्या आपल्याला प्रत्येक फॉलो गोष्टीला करायला काहीतरी हवं. इम्पॉर्टन्स, त्या प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी इम्पॉर्टन्स होता, पण आपण त्याच्या मागे न बघता आपण आपल्या ते एक्सेस प्रमाणात आपण सगळं करायला लागलो तर ते हार्मफुल, मग ते सगळंच बंद बरोबर. करायला लागतं. बरोबर. बोलताना तुम्ही म्हणाला सीझनल फूड मधनं सुद्धा आपल्याला साखर मिळते. तर आता बऱ्याचदा असं होतं की साखर नाही खायची आहे तर मी खजूर वापरून गोष्टी करू का, किंवा नॅचरल जे मनुका आहेत, बेदाणे आहेत, गुळ गुळ. आहे, हे वापरून गोड गोष्टी करू का? हा, तर त्या आता याच्या हा ऍक्च्युली जी नॅचरल शुगर आहे त्याला रिप्लेसमेंटसाठी जर तुम्ही खजूर वापरत आहात, मध वापरत आहात, ओके तुम्ही घेऊ शकतात. पण हे सुद्धा बघायचं आहे की जर घरी कुठली स्पेशल कंडिशन असेल एखाद्या व्यक्तीला, जसं डायबिटीज आहे, तर त्यांना खजूर सुद्धा एक प्रमाणातच खायला लागणार, त्यांना मध हे ऍडवायझेबल नसतं. त्यामुळे या गोष्टींमध्ये लक्ष देऊन तुम्ही नॅचरल शुगरचा यूज करताय तर काहीच प्रॉब्लेम नाही. डायबिटीसच्या लोकांसाठी गुळ सुद्धा ऍडवाइस नाही करत आम्ही. गुळ, मध, साखर हे त्यांच्यासाठी त्यांना अवॉइडच करावं लागतं, बिकॉज दे बोथ हॅव द सेम कॅलरीज. फक्त फरक इतका असतो ना, साखर हे एकदम प्रोसेस्ड आहे, त्याच्यात अजून केमिकल रिॲक्शन्स पण येतात. गुळ आपल्याला नॅचरल फॉर्म मध्ये मिळतो, जो गुळ डायबिटीसच्या लोकांसाठी चांगला, तोच गुळ मे बी कोणाला अनिमिया आहे तो ट्रीट करण्यासाठी पण थोडा गुळ खातो तर काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, असं नाही की गुळामध्ये म्हणूनच तो अनिमिया ट्रीट होईल, पण मनुका सुद्धा इव्हन इट इज गुड फॉर द ज्या ब्लॅक रेझिन्स आहेत, ब्लॅक मनुका आहेत, त्या ज्यांचं हिमोग्लोबिन कमी झालं त्यांनी जर सकाळी रोज उठून 4 काळ्या मनुका भिजवलेल्या खाल्ल्या तर ते खूप चांगलं ठरतं. पण मी ते सगळे ऍडवाइस डायबिटीसच्या लोकांना नाही देणार, कारण माहित बी त्यांची शुगर त्याने स्पाइक होऊ शकते. सो इट इज नॉट, म्हणजे हे सगळ्यांसाठी ते स्टेटमेंट नाही आहेत. आपण बरोबर. आपल्या बॉडीला कुठली कंडिशन आहे किंवा नाहीये या दृष्टीने त्याचा विचार करून खावा. नाही, पण म्हणजे आता समजा सण आहे तर गोड मला करायचंय आणि डायबेटिक पेशंट खाऊ शकणार नाही, तर त्यावेळेला जर मी खजूर वापरून केलं तर ते थोडस खाऊ शकतील. येस, इन अ लिमिटेड पोर्शन ते त्या नाही. दिवशीसाठी ते खातायत, काही प्रॉब्लेम नाही. पण डू टेक केअर की तुम्ही त्याच्याबरोबर काहीतरी अजून म्हणजे खाण्यामध्ये फायबर पण इन्क्लूड हा. करत आहात, आणि त्यांची त्यावेळेची शुगर पण इम्पॉर्टंट ठरते. म्हणजे बरोबर. त्यांचं अगदीच खूप जास्त ग्लुकोज लेवल वाढलेली नसायला बरोबर. पाहिजे, ते रेग्युलर एक्सरसाइज करत आहेत, या सगळ्या गोष्टींकडे पण लक्ष देणं इम्पॉर्टंट ठरतं. बरोबर. बरोबर. करेक्ट. खरं. आणि प्रिव्हेन्शन मध्ये बहुतेक वेळा असं म्हणतात की पांढऱ्या गोष्टी म्हणजे आता साखर, मैदा, लोणी आणि काय असतं आणखीन पांढरं, हे वनस्पती तूप, मीठ, हे सगळे शक्यतो खाऊ नये. पण हे खाल्ल्याशिवाय तर काय होणार नाही, तर कसं काय, म्हणजे खरं ते गणित कसं जमवायचं?
जर त्या टेबल शुगर जर तुम्ही म्हणत असाल तर मी आता सांगेन ती जितकी अवॉइड आपण ठेवणार तितकंच प्रिव्हेन्शन इज बेटर, बिकॉज इवन कॅन्सर सेल्स या आहेत ह्या शुगर लेवल आहेत त्याच्यावरतीच त्या जास्त वाढतात. ओके. तर अच्छा. आपण प्रिव्हेन्शन जर म्हणत असाल तर नॅचरल गोष्टींमधनं जी आपल्याला शुगर मिळत आहे विच इज ओके. म्हणजे जसं तुम्ही फ्रुट्स खा दिवसभरामध्ये, एकदा खातात स्नॅक टाइम मध्ये खातात विच इज फाईन, तुम्ही ती शुगर कन्झ्युम होते बॉडीमध्ये. पण टेबल शुगर अजून वाढवून त्याचं प्रमाण वाढवण्याची काहीच गरज नाही. ती जितकी म्हणजे जितकी अवॉइड करता येईल तितकंच चांगलं आहे. तेवढंच दुसरं चांगलं. मीठ म्हणाल तर मिठाचं प्रमाण हे योग्य प्रमाणात असायला पाहिजे. ते अगदी कमीही नाही झालं पाहिजे, अगदी वाढलंही नाही पाहिजे. कारण की आपल्याला मिठामधून सुद्धा जे इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स मिळतात, आयोडीन मिळतं, ते सुद्धा रिक्वायर्ड आहे बॉडीसाठी. सोडियम सुद्धा रिक्वायर्ड आहे. जर तुमचं सोडियम कमी झालं तर आपला इलेक्ट्रोलाइट बॅलन्स हलतो. मग त्याच्यामुळे अजून दुसरे काही आजार होण्यापेक्षा आपण लिमिटेड म्हणजे एक प्रॉपर अमाऊंट मध्ये ते घेणं गरजेचंच आहे. मैदा, येस अगेन इट इज ऍडवायझेबल नॉट टू हॅव. मैदा अवॉइड केलेलाच जास्त चांगला. आणि बाकी हा वनस्पती लोणी तूप पण आणि खाऊ शकतो. वनस्पती तूप पेक्षा आपल्याकडे जे नॅचरल सोर्स साजूक. आहे साजूक तूप ते सगळ्यात छान, कारण त्याच्यामधून आपल्याला खूप चांगले फॅट्स आणि इव्हन विटामिन्स ऍज वेल एज आपल्याला ओमेगाज मिळतात. तर ते म्हणून ऍडवायझेबल आहे. बरं. एकच आता होतं तर मिठाचं ह्याच्यामध्ये ना. सॉरी, बोला बोला. हा नाही नाही प्रश्न हा, तुम्ही. मी म्हणत होते मिठाचे जे प्रकार असतात ना, म्हणजे पिंक सॉल्ट, सेंध मीठ, आयोडिनाइज सॉल्ट, मीठ, रॉक सॉल्ट. रॉक सॉल्ट. डॉक्टर, तर हे सगळ्यामध्ये सगळ्याचं फार सोडियमचं प्रमाण कन्फ्युजन होतं. सगळ्यामध्ये सोडियमचं प्रमाण हे सेमच आहे. क्वचित अच्छा फार अच्छा. वरती ओके खाली असेल पण इट इज ऑलवेज ओके सेम. ओके 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 ओके. खरंच आहे. म्हणजे मला असं वाटतं की परत आपण जे समतोलाकडे आलो होतो तो परत फारच महत्वाचा भाग आहे की ठीक आहे सगळं खावं पण प्रमाणात खावं, समतोल. आणि दुसरं म्हणजे प्रत्येकाने आपल्या स्वतःला काय गरजा आहेत आणि काय अलाउड आहे काय नाही अलाउड आहे. काही आपल्याला जर काही आजार असेल तर त्या आजारासाठी काही प्रतिबंध असतीलच की हे नाही चालणार. तर ते पण अवॉइड करून आणि हे सगळं अर्थात तज्ञांच्या काय म्हणतात सल्ल्यानुसार करणं हे केव्हाही योग्यच आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं ना की आज सुरू करताना पण आम्हाला तेच वाटत होतं की प्रत्येकाच्या मनात एक असे वेगवेगळे उगीच ग्रह पण असतात. वेगवेगळ्या सोशल मीडियाकडनं आपल्याला भरपूर काय ते खाद्यही मिळत असतात. गुगल गुरु आहे, व्हॉट्सअप गुरु आहे, ते सगळे आहेतच. पण मग ते आपल्याला जास्त कन्फ्युज करतात आणि मग काय करावं बरं. तर ह्या सगळ्यांची उत्तरं मिळण्याची खूप गरज होती आणि मला वाटतं त्याच्यासाठी आजचा हा तुमचा मार्गदर्शक भाग खरंच उपयोगी पडेल असं मला नक्कीच वाटतंय. आपण जनरली असं आता मी सुरुवातीला जे म्हंटल की काही जण म्हणतात दोनदा खा, चारदा खा. तर तुम्ही काय सजेस्ट कराल की दिवसातनं किती वेळा जनरली खायला हवं? तसं बघायला गेलं जर तुम्हाला जसं मी म्हटलं की तुम्हाला तुमचे काय डेफिशियन्सीज आहेत किंवा काय प्रॉब्लेम्स आहेत. जर एखाद्याला कोणी सजेस्ट करतंय इंटरमिडियंट फास्टिंग पण करण्यासाठी, पण ते कशासाठी सांगितलं आहे हे बघणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज आपण सगळ्यांनी एक 3 वेळेला आपण ब्रेकफास्ट करतोय, लंच करतोय, डिनर करतोय आणि त्याच्यामध्ये 2 वेळेला तुम्ही स्नॅक्स घेता. पण स्नॅक्स म्हणजे खूप हेवी स्नॅक्स नाही. किती एक खातोय. एक थोडेसे नट्स खातोय, मूठभर चणे खातोय, दॅट इज ओके. ओके. हेवी स्नॅक्स करायची गरज नाही. हे नॉर्मल माणसासाठी हेच योग्य आहे. जेवणाच्या वेळा तुम्ही म्हणालात शक्यतो सूर्यास्तापूर्वी रात्री जेवावं, दुपारचं जेवण अर्थात मधल्या वेळात होणार वगैरे. पण बहुतेक वेळा ना या आपल्या नोकरीच्या याच्यामुळे रात्रीचं जेवण बऱ्याचदा उशिरा होतं. Right. तर कसं काय करावं म्हणजे त्याला तर काय आपल्या हातात नसतं. नाही बरोबर, पण मी तसंच म्हणेन की ही एक प्रत्येकाची तशी लाईफस्टाईल सेट झालेली असते. पण ज्यांना जमतंय त्यांनी ऍटलिस्ट जर 7 वाजता जेवलात तर खूपच चांगलं आहे. जर म्हणजे तो फर्स्ट प्रेफरन्स असेल. आणि ज्यांना नाही जमत आहे ठीक आहे तुम्ही लेट जेवत आहात, पण
तुमच्या खाण्यामध्ये मग तुम्ही काय खाता ते पण पडतं. आता तुम्ही लवकर जेवून तुम्ही त्याच्यामध्ये अनहेल्दी फूड कन्झ्युम करत असाल तर ते ऍडवायझेबल तरी नाहीच आहे. उपयोग नाही. बरोबर. बरोबर. पण मग हे झोपेशी पण कनेक्टेड आहे काही अंशी, की जेवल्यानंतर अमुक तासांनी शक्यतो हा. झोपावं किंवा जेवल्यानंतर एक एक ऍटलीस्ट 1 तासांचा गॅप ठेवावा आणि मग तुम्ही झोपा. इमिजिएटली झोपू नका, बिकॉज इमिजिएटली लाय डाऊन झाल्यानंतर आपल्या ऍसिड सिक्रेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण होत असतात. बॉडीमध्ये मल्टिपल रिॲक्शन्स ह्या चालूच असतात. बरं. एन्झाईम यंत्र सिक्रेशन आपण चालूच झोपले असतं असतो ते. बॉडीमध्ये चालूच असतं. बरोबर. तर हम्म. मग त्याच्याप्रमाणे तुम्ही लगेच जेवला जेवला झोपू नका. बरं. आता एक अगदी छोटस माझ्या मनात असं आलं, की लहान मुलांच्या बद्दल ना, की एक तर ब्रेस्ट फिडिंग चांगलं हे तर म्हणजे ब्रेस्ट मिल्क इज एकदम तान्ह्या मुलाबद्दल म्हणते मी. ते तर छान आहे. येस. पण एक विनिंग प्रोसेस म्हणजे आपल्याला त्याला खाऊ घालण्याचं सुरू करण्याचं साधारणतः केव्हा करावं आणि पाणी द्यावं का लहान मुलाला म्हणजे एकदम तान्ह्या बाळाला? नाही, एकदम ताण्या वेळेला आपण पाणी नाही देत. अं, जे ब्रेस्ट मिल्क आहे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी असलेले सगळे न्यूट्रिएंट असतात. त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग येस इट इज ऍडवायझेबल, ते करायलाच पाहिजे. 6 महिन्यानंतर तुम्ही त्यांना थोडं थोडं सॉफ्ट फूड पासून चालू करू शकतात. अच्छा. सॉफ्ट फूड म्हणजे हो. भाज्या वाफवून आपण त्याची प्युरी देतो, तिथपासून चालू करा. मग थोडं थोडं आपण जसं त्यांचं म्हणजे मिल्क सोबतच अजून काही न्यूट्रिएंट्स ऍड करण्यासाठी मग तुम्ही त्यांच्या याच्याप्रमाणे चालू करू शकता. जसं आपण त्यांना भरड देतो किंवा त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स इन्क्लूड करून पेस्ट बनवून देतो, ते चालू करू शकतात. पण ब्रेस्ट फीडिंग हे केलंच पाहिजे. तर आणि ते पाणी त्याच्यासाठी फॉर्म्युला फीड एकदम लहान मुलाला पाणी नाही. आपण ती रिक्वायरमेंट याच्याने कम्प्लीट होते मिल्क मधून. ब्रेस्ट. सो त्यावेळेला आपण जास्त नाही देत, पण एक 6-7 मंथ्स नंतर थोडं थोडं देऊ शकतो. अच्छा अच्छा. बट ओके अगेन ओके इट इज ओके. ऍडवायसेबल टू तुम्ही एकदा डॉक्टरांना सुद्धा या रिगार्डिंग विचार, कारण बरोबर. आपण त्यांचे रेग्युलर चेकअप्सही करत असतो. सो त्यांना हे विचारणं हे तेवढंच गरजेचं आहे. बरोबर बरोबर बरोबर. नाही आणि खरं आहे म्हणजे असं आपल्याला जनरलायझेशन करणं कोणत्याच बाबतीत योग्य पण ठरणार नाही. प्रत्येकाची गरज, प्रत्येकाचं वय, प्रत्येकाचं शारीरिक प्रकृती ह्या आधारावरती आपल्याला तो आराखडा बांधून द्यायला लागतो. आणि तेच मला वाटतं आहार तज्ञांकडनं आम्ही घेण्याची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्व आहातच, तुमची मदत घ्यावीच लागते. पण एक जनरल नक्की काय करायला हवं, जे कन्फ्युजन होऊ शकतं त्याला उत्तर मिळावं याच्यासाठी आजचा हा काय म्हणता येईल प्रयत्न करत होतो. आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी आणि बऱ्याच गोष्टींची तुम्ही म्हणजे शंका निरसन आमचं ह्याच्यातून नक्कीच केलं. आणि काही गाईडलाईन्स सुद्धा ह्याच्यातनं आहेत की ज्या आम्ही याच्यातनं उचलून पुढे जाऊ शकतो. तुम्हाला आणखीन काही सांगावं असं वाटतंय का? तर नाहीतर मग आपण थांबूया. मला असंच वाटतं की जसं जनरलाइज स्टेटमेंट वरती न जाता आपण एकतर आपण कोणाकडून सल्ला घेतोय आपण तेही चेक करणं खूप गरजेचं आहे. आणि येस, आपल्याला कुठल्या कंडिशन्स आहेत, कुठल्या डेफिशियन्सीज आहेत त्यावरती लक्ष देऊन ओके हे फूड मग आपल्याला, कारण एक थोडंसं माइंडफुल इटिंग केलं ना तर ते बेटर ऑप्शन ठरू बरोबर. शकतो. त्या बरोबर दिवशी करून प्रिव्हेंटिव्ह सुद्धा पण काय होईल आणि रेमेडियल पण होईल. एखादा आजार आहे तर तो रिव्हर्स करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल. आणि मला असं उपयोग होऊ वाटतं शकतो. की म्हणजे आता आपण जे पण आपण चर्चा केली त्याच्यामधून माझ्याकडून तुम्हाला जास्तीत जास्त ऍडवाइस देण्याचा मी प्रयत्न केला आहे. नाही तर नक्कीच. होपफुली तुमच्या सगळ्या नक्कीच. क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला मिळाले आहेत. नक्कीच म्हणजे बऱ्याच गोष्टी याच्यातनं काय काय छोट्या छोट्या शंका होत्या त्याचं निरसन झालं. काय करावं आणि काय करू नये याची पण बऱ्याच प्रमाणात उत्तरं मिळाली. आणि आशा आहे की आमच्या प्रेक्षकांना सुद्धा ह्याच्यातनं नक्कीच फायदा होईल. अर्थात तुमचा फोन नंबर आणि कॉन्टॅक्ट आम्ही देतोय डिस्क्रिप्शन मध्ये. जर कोणाला तुमचा सल्ला घ्यायचा असेल तर ते तुम्हाला नक्की भेटू शकतात ना.
येस येस, डेफिनेटली. माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपण डिस्कस करू शकतो. आणि मी तुमच्या दोघींचेही आभार मानते. थँक्यू सो मच की तुम्ही मला इथे नाही. ऑपॉर्च्युनिटी दिली. आणि आपण असेच छोट्या छोट्या गोष्टींवरती इन फ्युचर सुद्धा मला आवडेल सगळ्यांना येऊन इथे मार्गदर्शन करायला आणि डिस्कशन करायला तुमच्या बरोबर. कारण नक्कीच. हेल्थ म्हणजे इज अ मला मोस्ट इम्पॉर्टंट. मला मला हे आवडलं तुमचं ओपननेस, कारण मग आपण आज एक जनरल बद्दल बोललोय, पण पुढे जाऊन आपण एक स्पेसिफिक म्हणजे फक्त डायबिटीज बद्दल, फक्त थायरॉइड बद्दल, किंवा फक्त ओबेसिटी बद्दल, किंवा काही ठराविक जे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत की जे आपल्याला डाएटमुळे नियंत्रणात आणता येईल. कदाचित क्युअर नाही करता येणार, पण नियंत्रणात आणता येतील. त्याबद्दल एक स्पेसिफिक सुद्धा एपिसोड्स आपण तुम्ही हो करूया. म्हणालात, त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला की तशी सुद्धा आपण करूया. तेव्हा तुम्हाला परत आम्ही भेटणारच आहोत आणि बोलवणारही आहोत. आज पुरता आपण आता इथे थांबूया, पण पुढच्या वेळेला आपण परत मला एक फक्त ठराविक आजार मला घेऊन फक्त पुढे त्यामध्ये पुढे. हा, बोला. हा, मला फक्त त्यामध्ये एक सांगायचं, तुम्ही जसं आता म्हणालात असं नाहीये, फूड इज अ मेडिसिन. हे जर आपण अशा प्रकारे बघितलं ना, आपण फूड थ्रू खूप सारे डिसिजेस हे रिव्हर्स करू शकतो. नुसतं नियंत्रणात नाही तर ते रिव्हर्सही करता वा येतात. वा, ही तर तर आणखी चांगली. खूप वेळेला आपण फक्त मेडिसिन मध्ये डिपेंड राहतो, पण मेडिसिन शिवाय हम्म. सुद्धा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये थोड्याशा आपल्या सवयी पण चेंज केल्या ना, तरी आपल्याला खूप सगळे रिझल्ट मिळतात. खरंच आहे. म्हणजे मी तर नियंत्रणावर बोलत होते, तुम्ही क्युअर वर बोलतात, त्यामुळे ते आणखीन जास्त चांगलं. रिव्हर्स करण्यासारख्या जर गोष्टी येस. असतील तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी आपण परत भेटूया, परत नवीन नवीन माहिती तुमच्याकडनं घेऊया. आज तुम्ही इथे आलात, तुमचा वेळ दिलात, याबद्दल संवाद वाहिनीतर्फे, आमच्या दोघींतर्फे तुमचे खरंच आभार. आभार. आणि आणि पुढच्या भागाची थँक्यू. आम्ही वाट बघतोय. पुन्हा एकदा तुम्हाला भेटायची संधी मिळेल, नक्कीच तुम्ही ती द्याल अशी आशा करते आणि इथे थांबते. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.